हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसाक अश्वत्थामाक अर्जुनानं धांवडावन घेवन वचून धरचे थंय तरी जाल्ले. अश्वत्थामाक कृष्ण सांगता अश्वत्थामाक तो आतां देखून ताका तूं मारी कांय अड्डी ना. तो ब्राह्मण म्हूण सांगून तूं ब्राह्मणांक मारूनच गुरुपुत्र ताका मारूनच म्हूण लेखचें नाका. अवश्य जावन ते यो पापी जालेले देखून तूं ताका मारयत इतक म्हळ्यार आनीक ताण वंतले म्हूण जाल्यार कसं जाता म्हूण म्हळ्यार तो आनिकी परप्राणे ही प्रकृष्णात्य घृणा कलह म्हळ्यार आनिकी तो परपीडना करतर आसता आनिकी चड पाप करतर आसता. ताजे पशी तूं मेघलाद्राक तुगेले बायलेले पांचाली म्हळ्यार द्रौपदी तिगेले सांगला न्हय तुगेले पुत्रांक कोण वध करली पळय तागेले माती हांव कातरता म्हूण एक प्रतिज्ञा केला तुवें. तशें जावन अर्जुना ताका संहार करी तूं म्हूण सांगून म्हणटा जाल्यार कृष्ण एक ब्राह्मणाक संहार करूं सांगतवे म्हूण सांगून आमी हांगा आलोचना करीत जाल्यार कशा खातीर कृष्णान सांगिल्लें थंय एवं परीक्षता धर्मं पार्थ कृष्णेन चोदितः नैचद्धंतुं गुरुसुतं यद्यप्यात्महनं महान. म्हळ्यार ताका अर्जुन धार्मीक न्हय म्हणटना तो तशें कसले जेवो सांगले कुडले मारतवे कसं करता म्हूण पळोवया म्हूण सांगून अर्जुनाक परीक्षा करचे खातीर कृष्णान हांगा सांगिल्लें म्हणून आमी लेखूका. तदना अर्जुनाले हृदयान तूं येस पळय तो गुरुपुत्र म्हूण म्हणलेले आस देखून तो गुरुपुत्राक मारची समनय हांवें म्हूण सांगून तो लेखता अर्जुन नाका हांव मारच्यानच तशी मारल्यार चुकी जाता म्हूण सांगून तो अर्जुनूय ताका मारना म्हूण सांगून लेखता. जाल्यार अतोपेत्य स्वशिबिरं गोविंद प्रिय सारथी न्यमेदयत्तं प्रियायै शोचन्त्यात्मजान हतान. तो कृष्णाल ओटू युद्ध शिबिरा पावता थंय पुत्राल खातीर दुख्ख करतर आशिल्ली पांचाली लागीं अश्वत्थामाक हाडून सोडता. थंय अश्वत्थामाक कसले जाता द्रौपदी पळयतरस अश्वत्थामाक एक प्राणी बांदून हाडल्या म्हणके अर्जुनान बांदून हाडला. ताकाय लज्ज जाला मस्त कोरच्यानच जशील तसल व्हडली चूक आपणान केल्ली न्हय. पांडवां मारू म्हूण चमकलो ते कांय गोत नाशिल्ला मायेक जावन आशिल्ले पांडवाल चेडवांक हांव मारली न्हय म्हूण सांगून लजी जावन ताणें मात्ती तोग्गू करून राबला. तो द्रौपदी पळयता तथा हृतं पशुवत् पाशबद्ध मांग मुखम कर्म जुगुप्सितेन. तगलेची कर्म वयर ताका जुगुप्सयला ताका असह्य जाला हांव असल तसल कर्म केली न्हय म्हूण सांगून तो माती बागसून राबला खंय ते. निरीक्ष कृष्णा पकरतं गुरुसुतं वामस्वभावा कृपयाननाम च. वामस्वभावा म्हूण म्हणलें अश्वत्थामा पळोवन वामस्वभावा कृपया न नाम च. ती तिका हृदयांत तिका मस्त करूण येयली की तागेले वयरी वामस्वभाव म्हणून त्या खातीर म्हणलें म्हूण म्हळ्यार अर्जुनान हांव ताका मारता म्हूण सांगून प्रतिज्ञा करतना संतोश पावयली. द्रौपदी आत्त
त्या मातीबागसून राबील अश्वत्थामा पडनो मस्त करुणार्द्र हृदय जल्लिनमे तिगल मनान मस्त करुण येत नवे एका पूरक नयनतील स्वभाव दिकून विरुद्ध स्वभाव दिकून वाम स्वभावा म्हण तिक म्हणले म्हण सांगून तशी तिका ते समदिसनी काही कसलेय मना सहन जाईन तिका तो ती सांगता तांका सोडवायाची तो ब्राह्मण मिगल गुरुस्थानार आशिल्लो अत्यंत पूजनीय जावन आशिल्लो आमकां आनी अर्जुना सांगता तुम्ही कोणाले अनुग्रहान धनुर्वेद तशीची उपसंहार आणि प्रयोग करचे दोन्ही समेत समस्त अस्त्राचे अध्ययन केला की तसले द्रोणाचार्याले पूतूची आत तुमगेले राबिलो मात्र नाही तागेला अम्मा गौतमी द्रोणाचार्याल ಒಟ್ಟು तिणे सहगमन कोरचिशिले जाल्यार म्हाका एक पूतस म्हळेले एक ममतेरी ती सहगमन करना अशी आस न्हय म्हणटना ती सांगता हांव मिगेले रोदिदस्य जननी गौतमीपती देवता यथाहम ऋतवत्सार्ता रोदिम्य अश्रुमुखी मोह हांव मेगेले पांजन पुत्रांक गेले मरणारी मरण जावन म्हाका कसल सकಡೆ ಬೇಜಾರು जाला की तो बेजारो गौतमीक म्हळ्यार द्रोणाचार्याल बायलेक जेवच्यानच तशी हांव रडलेले पुरो म्हाका गोत्तस पुत्र शोक म्हळ्यार कसो म्हणू तीक तशी जेवच्यानच म्हूण सांगून सांगचे न्हय तिणें त्या वेळाक ती सांगतरस ऐकोपितं ब्रह्मकुलं राजेन मरजिदात्मभिः तत्कुलं प्रदहत्याशु सानुबंधम शुचार्पितम उचंखल जावन ताणें कृत्य केलेलं ते म्हळ्यार मना वयर कसले निग्रह नाशी हांव कसं केल्यार चलता म्हूण सांगून ताण तें एक कुकृत्य केलेलें आत्त त्या ब्राह्मणाक कसले कसं जाल्यार तो एक ब्राह्मण कुलांतलो त्या ब्राह्मण कुलाचे एक ब्राह्मणाक अपमान केल्ले म्हूण जाल्यार त्या ब्राह्मणाल कोपू ते कोण अपमान केला त्या रायाक नाश करता म्हूण सांगून आपण ऐकलें तशें जावन नक्का हांव दुख्ख पाविले पुरो तुम्ही ताकाय दुख्ख तागेल्या अम्माकय दुख्ख दिवची नक्का म्हूण सांगून हांगात महाभारत वाजिलेल्या जनाक एक संशय येता कसले म्हूण म्हळ्यार हांगा अर्जुनान ताका तांडून हाडले म्हणून दिसता न्हय कृष्णाल वटून रथार वचून कृष्ण सारथी जालो अर्जुनान ताका तांडून हाडले म्हूण सांगून जाल्यार महाभारताक विरुद्ध जावन अशें ताका म्हूण म्हळ्यार थंय भीमसेनान अश्वत्थामा धांवडांगेन वचून तागेले शिरोरत्न काडचे म्हूण सांगून महाभारता काणयस हे विरोधाभास इत्ते हाका श्रीमध्वाचार्य सांगतात कसले म्हणून इयम स्वप्नः हें स्वपन पडलेलें अश्वत्थामाक म्हूण कसलें म्हूण म्हळ्यार पार्थानुयातमात्मानं द्रौणिः स्वप्ने ददर्शः बंधनं चात्मनस्तत्र द्रौपद्या चैव मोक्षणं म्हणून स्कांद पुराणान तसके तशी ताज्या आधारार मध्वाचार्य सांगताची हें अश्वत्थामाक स्वपन पडलेलें इत्याक म्हूण म्हळ्यार अश्वत्थामाक गोत्तशिलें अर्जुन म्हाका खंडिता मारता म्हूण सोदून जाल्यार मारता म्हूण गोत्तशिल्लें देखून अर्जुनाल विशयान ताका जोर भंय आशिल्लें देखून ताका अर्जुनूच धांवडाक घेवन येयलो अर्जुनान बांदून घाल्ले द्रौपदीले व्हरून अर्जुनान तांडून व्हरून घाल्ले मागीर द्रौपदीन आपणा सोडवायलें म्हूण सांगून स्वपन ताका पडलेलें म्हूण स्कांद पुराणान तूं सांगला तशें जावन महाभारतान तूं सांगिलें कसलस पळय तें कसलें भीमसेनान तांडून हाडलेलें म्हूण अश्वत्थामाक तें महाभारत सत्य अंत भितर ताका भागवतान ताका स्वप्न पडलेले वृत्तांत वेदव्यासान दिला म्हूण सांगून आमी लेखोका म्हूण सांगून मध्वाचार्यान सांगिलस जाल्यार हांगा त्या वेळाक युधिष्ठिराक भारी संतोश जाता की द्रौपदीक सांगता की युधिष्ठिर तूं केलेलें उचित जावनस आमी कशी पुत्र शोकान दुःख भोगतर आसाची वापास ते अश्वत्थामाक आमी मारनू तागेले आम्माल पट्टाक उजो दिवचे कसल्याक दुःख दिवचे कसल्याक म्हूण सांगून युधिष्ठिरान द्रौपदीक अभिनंदन करतना नकुल सहदेव थंयशील सात्यकी अर्जुन तशीच कृष्णान समीत हा द्रौपदी तू सांगेल समजी म्हूण म्हणलें जाल्यार भीमसेनाक मात्र भारी कोपयल खंय
तत्राहामर्षितो भीमः तस्य श्रेयान्वधः स्मृतः न भर्तुर्नात्मनश्चार्ते योहन सुप्तान शिशून व्रता. तो सांगत काही या निदल चरडुवांक व्यर्थ देश मारलेलं ताण ताजी निमती तक्क कसले प्रयोजन जलवे ना तगल्ले तो लेखत पडे मिगेलो यजमान म्हणतो दुर्योधन तक्क कसले आमगेल चोडवा मारून प्रयोजन जलवे ना आमक मारलेल जलरे अश्वत्थामान आमक मारलेल जल दुर्योधनाक आमगेल वैर हग येशिले ताका वई म्हूण दिसतशिले नाही वे अश्वत्थामूय आमगेल वैर मस्त कोपार आशिल्लो ताणें आमकां मारलेले जाल्यार समशिल्लें आमगेल चेडवा मार न्हू कसले प्रयोजन जालें ताका कांय प्रयोजन नाशें व्यर्थ जावं न्हू कसले प्रयोजन म्हळ्यार उद्देश कसलेय उद्देश ना तांगेल वयर कसलेय स्वार्थ ना तांगेल वयर कसलेय द्वेष ना इत्यादी जावन व्यर्थ पांच जीव ताणें हत्ये केले न्हय हाका हत्ये करचे लायक म्हूण सांगून म्हणटना जाल्यार हे कृष्ण द्रौपदीलाय उत्तर ऐकलो अंजाण भीमसेनालय उत्तर ऐकलो अर्जुनाले सांगता की हे अर्जुना ब्राह्मण कितले पापिष्टू जाल्यार रे ताका संहार करूनच म्हणस जाल्यार रे आतां ताई म्हूण कोण सांगून घेता ताका संहार करचेची सम शिक्षा म्हूण सांगून जाता हे दोन्ही आवेच शास्त्रांत तूं सांगला पळय ब्रह्मबंधुर्न हंतव्य आतताईव दार्हणः मयैवो मामनाथम परिपाह्यनुशासनम हावेची धर्मशास्त्रांत तूं सांगिल्लें कसलें म्हूण म्हळ्यार रे ब्राह्मण बरी पापिष्टू जाल्यार ताका वध करून जिता म्हळ्यार तो ब्राह्मण जाल्यार आतताईक संहार करचेची एक होड शिक्षक सम शिक्षक असं म्हण धर्मान तूं आतताई जाल्यार संहार करीत म्हणस हे धर्मशास्त्रांत आपणान सांगिल्लें मिगेल दोन आज्ञे पालन केलेलं बरी जावं का अर्जुना तूं कशें करचें म्हणून गोत्तच न्हय ताजे वटू द्रौपदीक तूं समाधान करतना एक प्रतिज्ञा केलेलंच न्हय त्यावय तांतू नेरवेरू का म्हळ्यार तूं आतां कसलें काम कोरका म्हूण म्हळ्यार हांव सांगिल्लें वरी ब्राह्मणांक मारूं नज तेवय पालन कोरका म्हूण आतां ताईक मारका तेवय पालन कोरका ताजे वटू तूं द्रौपदीक एक उत्तर दिला कसलें म्हूण म्हळ्यार आपण तुगेल चेडवा कोण मारला तांकां वध करता तुगेले येद्र तांडोनान वध करता म्हूण म्हणला तेवय पालन कोरका मागीर आनीक भीमसेनानी ताका मारका म्हूण म्हणला तेवय पालन कोरका पांचालीन कसं म्हणला नाका गुरुपुत्र ताका मारली म्हूण जाल्यार गुरुपत्नी आमगेल गुरुपत्नीक मस्त बेजार जाता तिका बेजार करूं नज हांव केलेलें तितलें बेजार तीण करूं नज म्हूण सांगिल्लेच पळय तें पालन जावका तशें आतां तूं कसल कोरयत म्हूण आलोचन करून करी म्हूण सांगून कृष्णान अर्जुना म्हणटना सुतपुराणीक शौनका दिल्या की सांगताच काही अर्जुन हा सहसा ज्ञाय हरेर्हार्दमथासिना मणिं जहार मूर्धन्यम द्विजस्य सह मूर्धजम अर्जुनाक भगवंताक पळील कुडले तागेल मनांत कसलं असं म्हणलें चिंतन कोळ न्हू अर्जुन कसं करता म्हळ्यार तागेल खडगान अश्वत्थामाले मात्ते आशिल्ले ताका एक नैसर्गीक जावन आशिल्ले एक मणी आशिल्ले म्हूण म्हणटा शिखामणी ताका आशिल्ले नैसर्गीक म्हूण म्हळ्यार ताका जन्मतः तुकून एक शिखामणी आशिल्ले ते शिखामणी तो तागेले शिखे समीत ते कात्तोरन काडटा काय तागेले खडगान आत्त त्या बालकाले हत्ये करून निस्तेज जाल्लो तो तागेले सकल तोंडान तुली चंदाई कांती ओज पूरे गेलेले अश्वत्थामाले आत्त मणी काडली म्हणटना ते ब्रह्मतेजस म्हणटा पळय एक ब्राह्मणाले तोंडा सुचे ते पुरे गेल्ले तागेले त्या स्थितीन तूं आनी एक ताजी तितले व्हड ब्राह्मणाले एक शीक एकात्तर सुचे ताजे वटू तागेले एक कशी की शक्तीशील तसले नैसर्गीक मणी काडली ते मागीर ताका शिबिरांतून भायर घाल्ले केन्ना ब्राह्मणाले एक शिखा कात्तोरची म्हळ्यार ताका मरण दिलेले इतले सम तितले अपमाना विशय तो तशी अपमान जर वंचुकावे म्हूण ताका दिसूं का तशी वध करचेय सम ताका ब्राह्मणाक तागेले शिखे कात्तोरचेय सम म्हणून गोत्तच न्हय अर्जुनाक कळ्ळां न्हय कृष्णान सांगिल्लें तागेले मना कळ्ळां न्हय अर्जुन तागेले शिखा कात्तोर न्हू शिखा मणी समीत तो तांडून घेता तशें जावन निस्तेज जाल्लो खंय अश्वत्थाम भारी निस्तेज जाल्लो त्या वेळाक मागीर पुत्रांगेले एक उत्तर क्रिये आनी ताजे वटू मस्त बंधू बांधव कಡೆ गेल्लेली शिल्पड सर्व जनाल उत्तर क्रिये पांडवांनी केल्ले म्हणले कडेन इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंदे द्रौणी निग्रहो नाम सप्तमोऽध्यायः हांगा 7 अध्याय जालो
आत्ता 8 अध्यायांतू कसल सकट जाता म्हण आमी पळोवया. सूतपुराणिक ऋषींक सांगताच काही आता ते संपरेतानाम स्वानाम उदकमिच्छताम तिलोदक दिल्लीके पांडवांनी पुरे तांगेले बंधू बांधवाक पांडवांनी तिलोदक दिल्ले जलतर्पण दिवन मागिरी थंय भारी दुःख जलके तांकां सर्व जनाक जलतर्पण दिले नंतर मागिरी तर्पण दिवन तिलोदकनी दिवन जाल्ली नंतर त्यांनी एक न्हाव का म्हणून सांगूनच नमे थंयचे आसूचे परिशुद्ध जावन आशिल्ले गंगा तीर्थान तांणी न्हाताची मागीर ते भीमार्जून तांगेले भीम अर्जुन नकुल सहदेव पुरे धर्मरायाल वटू बैसल्यांची त्या वेळाक धृतराष्ट्रू तै पुत्र शोकान दुःख पाविले गांधारी कुंती द्रौपदी कृष्ण परमात्मू धौम्यादी महर्षी पुराय जन थंय बैसल्यांची तांणी पुराय जन त्या पांडवांक धृतराष्ट्राक गांधारीक आनी कुंतीक द्रौपदीक पुराय जना कळून घेतला तांणी वय तांकां समाधान करताचे कोण हे पुरे धौम्यादी महर्षी कृष्ण सकळे सांत्वयामास मुनिभिः हतबंधून् शुचार्पितान् भूतेषु कालस्य गतिं दर्शयन् न प्रतिक्रियान् म्हळ्यार प्रपंचांतू खंयची प्राणी सची पुराय जनान तांगेले वेळ येतना तांणी मोर काचीची हांग शरीर सोणूच का इत्या म्हळ्यार पुराय जन काल म्हणलेले कालपुरुषाक अधीन जावन आसाची तश जावन कोण मर्त्य लोकांतू जन्मा येत की तांकां मरण तपसूच्या जायना म्हूण सांगून बंधू मरणान मस्त शोक पावतरच ती द्रौपदी जवो गांधारी जवो धृतराष्ट्र जवो कुंती पांडवय तांकां पुरे कृष्ण दौम्य महर्षी सांत्वन करताची त्या वेळाक कृष्ण कसो करता धर्मरायाक तुगेलें राज्य तुका म्हापशें मेळ्ळां आनी तुवें पुराय त्या दुश्ट रायांक संहार केला आनी ताजी एक पाप निवारण जवो का बंधू बांधव सकड आशिल्लीचे म्हणून त्या पाप निवारणे खातीर युधिष्ठिराल करीन पुराय एक नमने विधियुक्त जावन सर्व संपत्तू सकडी कितली जाता उत्तम सामग्री घालून सकड खर्चून तो मस्त एक चंद रितीरी 3 अश्वमेध याग करयत तो आनी युधिष्ठिराल कीर्ती कशी जाली म्हळ्यार 3 अश्वमेध याग जतनाची कृष्णाल दयेरी शतक्रतू 100 अश्वमेध याग केलेलो शतक्रतू इंद्रस पळय तागेले पशी चड कीर्ती धर्मराय सगळे जगत्यांतू पावलो ताज नंतर कृष्णाक दिसले की आनी हांव द्वारके वचूं का कितले काळ ते हांगा राबचे मिगेल पुरय जाल्ले हांगा येयले एक अवतारा उद्देशू तागेलो भूभार हरण करचे ते सुरदुकून ताणें केल्लें त्यांची जरासंधाक मारतना सुमार सैन्य तेन्नाची कितली की अक्षोहिणी सैन्य कृष्णान नाश केला ताजे नंतर आत्त हे महाभारताचे व्हड युद्ध कुरुक्षेत्रांतुले युद्ध जातना 18 अक्षोहिणी सैन्य आयतले जन मेल्लेंचे म्हणटना भूभार हरण जाला जाल्यार बंधूंक गेले हत्येचे ताकेले मनांत दुःख आशिल्लें आपणान पाप केलां म्हणून म्हणलें दुःख आशिल्लें त्या निवारण जावं म्हूण तागेले करीन 3 अश्वमेध याग करून द्वारकेक बायसर न्हू तो उद्धवालो सात्य केलो रथ चढतन खंय त्या वेळाक ते अभिमन्यूल बायल आशिल्ली उत्तरा म्हणून ती धांवन येतरच धांवन येतना कृष्णा लागीं येता ती आनी सांगता खंय पाहि पाहि महायोगीन देवदेव जगतपते नान्यं त्वदभयं पश्ये यत्र मृत्युः परस्परम हे देवा म्हाका राख तूं सोड म्हाका रक्षण करतल कोणें नांची इत्याक म्हळ्यार हांगा एकल्यान मारनू घेतिले तूं सोडल्यार कोणेंय नाचे तूं कोणाक रक्षण करूंक तशें हांव तुगेल्या कीच शरण येयल्या विंगड कोण ना म्हणून म्हाका वतस्त अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम तशें हांव हे कृष्ण परमात्मा म्हाका रक्षण करी इत्या खातीर रक्षण कर म्हणटी ती सांगता पळय अभिद्रवती मामीश शरस्तप्ताय सो विभो कामम दहतु माम नाथ मामी गर्भो निपात्यताम म्हाका कसल जाता म्हळ्यार एक हुनाची लोखंडाचें एक बाण धवणांक येवन तरस ते आतां म्हाका लासून घालता म्हूण सांगून दिसता जाल्यार हांव मेल्ल्यार होड न्ही जाल्यार म्हगेलो गर्भ
मे गर्भो निपात्यताम, मिगल गर्भो नाश करना नशे म्हाका रक्षण करी म्हूण म्हणटा. तेन्ना तो कृष्ण पळयतकय आनी सांगतकय कसर म्हण म्हळ्यार हो अश्वत्थामान पांडवाले वंश निर्वंश करचे खातीर एक ब्रह्मास्त्र सोडलेलें. तेंचे तिका भंयच्या तरस त्या ब्रह्मास्त्र तिका धांवडावन घेवन तरस म्हूण सांगून ताका मनावता. तेच वेळार पांडवाले येद्राक पंचसायकान आत्मनो अभिमुखान दीप्तान लक्ष्यास्त्रानुपादधुः म्हळ्यार पांडव पडितरसची पंचसायका पांच बाण तांगेल कಡೆ येतरस पळयतना तांणी तांगेल शस्त्र अस्त्र काडताची. तदन परमात्मा कळ्ळें कसलें म्हूण म्हळ्यार तांकां एक व्हड विपत्त येयलें म्हूण. तो कसो करता ते तागेलें सुदर्शन चक्र सोण ते 5 बाणय तो नाश करता कृष्ण परमात्मो. आनी ताका कळ्ळें कसलें म्हणून उत्तरेल गर्भांत कुरुवंशाचे अंकुरस ते कसले जावचे नज म्हूण सांगून उत्तरेल गर्भाकची तागेले एक मायेचे कवच कोण सोडली कय ताणें. स्वमायया व्रणोद्गर्भम वैराट्याः कुरुतंतवे. स्वमायया तागेले मायन ताणें दोळ केलेले पुरे तागेले मायन अवतार जवो लील जवो कसले जवो तागेले माय प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय प्रकृतीक तागेले अधीन करून घेवन मायेक तागेले अधीन करून घेवन तो सर्व काम करता. तशी यद्यप्यस्त्रं ब्रह्मशिरस्त्वमोघं च प्रतिक्रियं वैष्णवं तेज आसाद्य समशाम्यद्भरगुद्वः म्हण म्हळ्यार तो ब्रह्मशिरोस्त्र म्हण म्हळेलें एक अस्त्र तें ताका निवारण म्हळेलें ना, प्रत्यस्त्र ना ताका जाल्यार देवाले तेजा येद्राक तें ब्रह्मशिरोस्त्र शांत जाल्ली कय म्हळ्यार तांणी सांगताची सुत पुराणीक शौनकादीक कसले एक व्हड विशय म्हूण लेखचे नाका. ताका म्हळ्यार कृष्णाल इतलें व्हड अद्भुत जगत्यार कोणेय ना. तो जन्मरहीत म्हणून घेतला जाल्यार तो कसो करता या तागेले एक मायेन जगत्याचे सृश्टी स्थिती संहार करता. मात्र न्ही केदारनाथ दुश्टांगेले बाद चड जतकी शिश्ट रक्षणे खातीर ताका जाय आशिल्लें एक रूप धारण करून तो येता. तशें परमात्माक जगत्याचे सृश्टी स्थिती संहार करची तसले शक्ती आस केदन की तागेले तेजा येद्राक त्या ब्रह्मास्त्र वर्तवे म्हूण सांगून त्या वेळाक कृष्ण कसं करता द्वारके बाई सरलो न्हय त्या ब्रह्मास्त्राचे ज्वाले दुखून उतरेल गर्भ ताणें मुक्त केले आनी उतरेल गर्भाक तोच रक्षण जावन राबलो म्हूण सांगून काणी जाल्ली. तेन्ना ते द्रौपदी आनी कुंती थंय आशिल्ले तांणी ते द्रौपदी घेवन येतकी ती कुंती कृष्णा लागीं प्रार्थना करतरस कसलें म्हूण हे कृष्णा तूं मिगेल भावू वै जाल्यार समस्त जिवाचे मिगेले भाव म्हणे भावाल पूत कृष्ण वसुदेवाल पूत वसुदेवाल भयणी कुंती वसुदेवाल भयणी जावन आसतना तिगेलें नांव प्रथा म्हूण आसता. वसुदेवाल अन्नान शूरसेनान तागेले प्रितीचेकलो राय कुंती भोज म्हणून ताका चिरडूंक जायनी आसता. तो वसुदेवा लागीं कुंतीक निमगितना तागेले सुहृद प्रितीचो आमी फ्रेंड म्हणटा पळय तागेले वयरचे परिमित प्रितीन ताणें कुंती भोजाक हे चेडा दिलेले. कोणाक आतां आमी कुंती म्हणटा पळय ती कुंती भोजान तिका पोशील देखून चेडाल बरी पळोवन पोशील देखून ती कुंती म्हूण सांगून नांव आयलें म्हूण सांगून तशी तसल ती कुंती देवी तिका गोतना ना तिला कसलें ना ती सांगतरस मिगेले भावाल पूत तूं हांव तुका मामळ्ळी जाल्यार म्हाका तूं आदिपुरुश परमात्मा म्हूण सांगून गोत्तस कृष्णा तुका पदे 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 नमस्कार करता. इतेक म्हूण म्हळ्यार तूं सर्वज्ञो आम अज्ञ तुगेले पुरे विशय म्हाका कसले गोतना इत्या म्हळ्यार तुवें आवृत केलेले माये भितरी हांवय अस म्हूण म्हणटना कशी तुगेले विशय पुर्ती हांव मना व्हरचें कृष्ण कशी म्हूण सांगून कशी मना व्हरचें कुंती सांगता मागीर आमी कशी मना व्हरचें कृष्णाक. तशी ती कृष्णाक प्रार्थना करता कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हे कृष्णा म्हूण सांगून ती कृष्णाक नमस्कार घालतरस मागीर मागीर नमस्कार घालतरस आनी सांगतरस हे कृष्णा दुष्ट कंसान तुगेल्या अम्माक
कारागृहा दवरलेले तेन्ना तूं तिक राखिले तशीची म्हाकाय मस्त पंत कश्ट तन मेगेल पुत्रांगेल ಒಟ್ಟು तुवा पदे पदे रक्षण केला कृष्णा विष घालतना भीमाक लाक्षाग्रहांतो आमकां पुराय जेन्ना लासूच्याक तांणी तयार करतना मागीर हिडींब म्हणलेले एक राक्षस आले दृश्टींत आमी पडतना तशीची दुश्टांक गेले म्हळ्यार कौरवांगेल द्यूत सभेन तो द्रौपदीक अपमान जातना वनवासांतो मस्त कश्टांतो आमकां तत्वळेंतू राखील मान्य कुरुक्षेत्र युद्ध जाताना युद्धाच्या प्रति एक हंतांत प्रति एक मजलांत तूं आमकां मिगेल चेडवांक रक्षण केला खंयचे खंयचे अतिरथ महारथान प्रयोग केले शस्त्रास्त्रांत तुकून मिगेल चेडवांत मुक्त केला म्हणटना आनी कितली तुगेले महिम सांगचे हांवें आत्तां हें अश्वत्थामाला ब्रह्मास्त्रान आमगेले एक आशिल्ले एक संतानाचे एक अंकूर तेवय तूं रक्षण केलें न्हय म्हणटना मिगेल जिवनांत खंयची वेळारी कश्ट आयला तेन्ना तूं राखील देखून तुगेले हांव एक मागचें कसं म्हळ्यार कृष्णा विपदः सन्तुनः शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यत् स्याद पुनर्भव दर्शनं म्हळ्यार मिगेल जिवनांतू ततवळी विपत्य विपदः संतुनः शश्वत म्हाका विपत्तू कितलो येवो म्हाका कितले आपतकाल येवो कितले कश्ट येवो पदे पदे येवो म्हूण तुगेल्या मागता वित्याक म्हळ्यार कितली पंत आमकां विपत्त येता तितली पंत तूं येवन आमकां राखता म्हणटन तुगेलें दर्शनय आमकां पदे पदे जाता तूं अशी पदे पदे आमकां रक्षण करतर तुगेलें दर्शन दितरी आस म्हूण जाल्यार यत्स्याद पुनर्भव दर्शनम तुगेल दर्शना निमती जावन आमकां वापस न पुनर्भव वापस आमकां जनन मरण चक्रांत येवका म्हूण ना म्हूण सांगून ती कृष्णाक मस्त सकडे तूं अनादी अनंत पुरुषो सर्वव्यापको तू नियामको अशी नाना रितीरी कृष्णाक ती स्तुती करता मान्य तागेल बाल्य उडगास करता ती मस्त बाल्य उडगास करता तूं धया बुडकूळ बेतीतना यशोदेन तुका बांदूच्या येवच्यास तूं रोवण बसचें तुगेले दोळ्या लागील काज्जळ ते देव नेवचे ते चंदाई कसल तुगेली ते तुगेली स्थिती हांव आयकली आशिल्ली तुगेले ते स्थिती म्हळ्यार ते तोंड ते दोळो तो उकूट काडचे ओंटू काज्जळ देवन दोळ्या उदकान देवन येयले एक तोंड तें एक भंय तुका यशोदे वयरी तुगेली हे लिला हांव कोणाली तोंडा दुखून पुराय आयकून तें एक तोंड तुगेले उडगास करतना म्हाका आजीकय तूं त्या विशयाची ध्यान येता म्हाका तुगेले वयरी आजीकय प्रीत येता हांव तुगेले वश जावन वता कृष्णा म्हणटना तूं जन्मरहीत जावन आशिल्लो तूं जन्म इत्या येता म्हूण म्हणटा केलो जन तुका सांगताची कसलें म्हूण म्हळ्यार थंय मलय पर्वतांतू थंय चंदन वृक्ष असताच खंय ते चंदन वृक्ष जावची कसल्याक म्हूण म्हळ्यार थंय परंबळ येवचे खातीरच त्या मलय पर्वता वयरचे वार येतना भारी परंबळ येता तशी तूं यदू वंशाची कीर्ती म्हळ्यार मलय पर्वताचे नाम सगळे जगत त्या येवचे खातीर मलय पर्वताचे चंदन वृक्ष गंध वृक्ष उडगास करताची तशी यदुवंशाची कीर्ती सगळे जगत्यांत सविस्तार करचे खातीरच तूं ते यदुवंशान तुजी अवतार घेवन आयला म्हूण सांगून म्हाकाय कळटात मागीर तूं सुतपा आनी प्रश्नी म्हणून म्हणलेले अवतार घेवन सुतपा आनी प्रश्नी जावन फुडली जन्मांत आशिल्ले तांणी प्रजापती आत्त वसुदेव देवकी जाल्ल्यांची सुतपा आनी प्रश्नी जावन आसतना तांणी तुगे लागीं वर घेतिल्ली देखून तूं तांकां तांगेले पूत जावन जल्म आयला म्हूण सांगून सल्पजन म्हणटाची कसले जावो मिगेल म्हणटाक तूं भक्तांगेल कसल एक मनो इच्छस ते तांगेल अभिश्ट सिद्धी करून दिवचे तसले कल्पवृक्ष म्हणूच मिगेल मनांत तूं इत्याक म्हळ्यार हांव केदना केदना तुगे लागीं आश्रय मागला तूं तेदन आमकां राखला हे कृष्णा तुगेले तूं आतां चमकलो म्हण जाल्यार हे सगळे कुरूज हांगाल प्रदेश शुन्य जाता न्हू कृष्णा तूं हांगा दुखून चमकल नंतर आमकां कितलें उपगण जाता आमी केदन तुका पळोवचें न्ही म्हूण सांगून ती पदे पदे कृष्णाले निमगी तरस त्या वेळाक
ಕುಂತಿದೇವಿ ನಾನಾ ರೀತಿ कृष्णाला पुरेलीला वर्णन करता हांगा पुरे सांगचे तितले अवकाश ना जेवो त्या वेळारी कृष्ण तीक पळोवन चंदकोर हासतकय आनी सांगतकय जायत मामळणी ती आका जायत आव तूं केन्ना केन्ना मिगेल उडगास करता तेन्ना तेन्ना हांव तुका आनी जाल्यार दर्शन दिता म्हूण सांगून कुंतीक सांगता आनी हस्तिनापुरा येता थंय सुभद्र आसा तागेले भयण तिगे लागीं सांगता आनी आपण वता म्हूण सांगून थंय सुभद्रेला सांगता धर्मरायू तांतूय एक पुराय जनाल मरणा निमती मस्त व्याकुल जालोलो आतां कृष्णूय बाय सरलो ताका भारी दुख्ख जातरस खंय त्या वेळाक न्ही जावन धर्मरायू ताका गोत्तस कृष्ण म्हळ्यार कशें म्हण जाल्यार त्या वेळाक तो एक प्राकृत जावन आशिल्ले कृष्णाले मायेन तो पळोवन तो कृष्णालेच एक विचार करतरस ताजे नंतर तागेले ततवळ तागेले बंधू मित्रांक ताणें वध केलेलो म्हळ्यार ताणी म्हळ्यार युद्धांत वध जालेलो पुरे उडगास येवन तो सांगता हांव मिगेले भावंडाल स्थानार आशिल्ले जनाक मिगेल बापसूल स्थानार आशिल्ले जनाक मिगेल पितामहार स्थानार आशिल्ले जनाक मिगेल गुरूंगेल स्थानार आशिल्ले जनाक ताजे नंतर कितकी युद्धां आयिले सुमार सन्न प्रायेचे बालक म्हूण येतात आनी तसल जनाल पुराय जनाल हत्येक आपण कारण जालो न्हय कितली व्हड पाप केला कोट्यंतर वर्ष नरकांत असले रे मिगेल पाप नाश जायना म्हूण सांगून म्हाका दिसतरस पुराय बायल मनशांक मिगेल निमती द्रोह जाल्ले तशी मिगेले हे पुराय जना हांव दिलेलें दुख्ख कितली यज्ञ याग केल्या रे काही उणी जायना 3 अश्वमेध केला जाल्यार रे तागेले माथ्यान आमनीकी पापिश्टो म्हूण सांगून ताका दिसतरस त्या मागीर कशी सांगता तो कशी येता पंकेन पंखांबः सुरया वा सुराकृतं भूतहत्यां तथैवैकां न यज्ञैः माष्टुमर्हति म्हळ्यार तो सांगतरस आतां एक गलीज जाल्लेलो आसा त्या माती जाल्लेलो जागो माती उदकान धुल्ल्या रे फूट जातपय ना न्हय तशें जावन प्राणहिंसे हांव आतां प्राणहिंसा केलेले प्राणहिंसा केला म्हळ्यार एक पापाक हांव अश्वमेध याग कोर पुरो 3 जाल्यार त्या मागीर प्राणहिंसेचे न्हू जालेले त्या यज्ञाक आहुती दिवच्याकय अश्वत न्हू प्राणी म्हणटा न्ही एक प्राण हिंस केलेले पाप आनी एक प्राणीची हिंसेन वतवे ना न्हय म्हूण सांगून युधिश्टिराक मस्त व्यथ जाता मनान तो हांगाक 8 अध्याय जाल्लो प्रथम स्कंदांतुले इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंदे कुन्तीस्तुतिः युधिष्ठिरानुतापो नाम अष्टमोऽध्यायः नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता आज जलल तसल भागवताची कहाणी परमात्माला तशी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रत्यक्षभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयेतत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।